मित्रांनो, हृदयस्थ नमस्कार. आजचा विषय आहे स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान आणि महाराजांनी त्याला कसा मारला याचे विश्लेषण करणारा हा भाग आहे. शहाजहान आजारी होता. औरंगजेबाला दख्खनेतून उत्तरेकडे जाणे गरजेचे होते व तो उत्तरेकडे निघाला. विजापूरची उत्तरेकडील सीमा आता सुरक्षित झाले हे पाहून विजापूरने आपले सर्व लक्ष शिवाजी महाराजांकडे वळविले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नाश करणे हा विजापूरचा उद्देश आणि जगण्यासाठी व स्वराज्य टिकवण्यासाठी ते वाचवण्याचं शिवाजी महाराजांचा उद्देश. शिवाजी हा सैतान व कापीर आहे, त्याच्याशी युद्ध करणे हे धर्मयुद्ध आहे असेच विजापूरच्या अनेक ग्रंथकारांनी लिहून ठेवले आहे. त्यात तारीख अली या ग्रंथाचा लेखक नुरुल्ला म्हणतो, शिवाजीला ठार मारा. शिवाजी कापराच्या धर्माचे रान जाळून भस्म झाल्याशिवाय मुसलमानी धर्माचे पालन आणि आचरणही शक्य होणार नाही. आदिलशाह म्हणतो, अयम कौमार्य मारभ्य निकृती प्रकृती स्वयं यवनान व जाना ती जाग्र जुग्र पराक्रम. म्हणजे अतिशय कपटी स्वभावाचा, उग्र पराक्रमाचा असा हा शिवाजी लहानपणापासून मुसलमान धर्माचा अपमानच करत आलेला आहे. हंततेन महोत्सवा हवता वीरेन मानिना स्वधर्माभिमानी निविष्टेन म्लेंचो धर्म वियन्नते. म्हणजे स्वधर्माभिमानी असा हा शिवाजी राजा कुणाला मानित नाही. त्याचा जन्म जणू काय मुसलमान धर्म संपविण्यासाठीच झालेला आहे. काय लिहिलेलं आहे हे तरी वाचलं पाहिजे. कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी ही माहिती शिवभारतात दिलेली आहे. अफजल खानाची नेमणूक शिवाजी राजांच्या स्वराज्यावर करण्यात आली. 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ त्याला देण्यात आले. 1649 पासून तो वाईचा सुभेदार म्हणून कार्यरत होता. तो मरेपर्यंत, म्हणजे त्याला मारेपर्यंत तो होता. आदिलशहाने अनेक मराठा सरदारांना जरबेची फरमानं पाठवली. त्यात कान्होजी जेधे यांना आलेले फरमान असे होते, शिवाजी भोसला को खत्म करने के लिए माँ बदौलत ने शाही सिपे सालार आलम बहादुर अफजल खां को मनशाहिद किया है. माँ बदौलत तुमको हुक्म फरमाते हैं कि तुम सिवा भोसला का साथ छोड़कर अफजल खां को शामिल हो जाओ. शाही मुलाजत में शामिल हुए मराठा सरदारों को माँ बदौलत माला माल कर देंगे और अगर तुम सिवा भोसला का साथ देंगे तो तुमको भी नेस्तनाबूद होना पड़ेगा. याद रहे, माँ बदौलत के हुक्म की तामील जल्द से जल्द की जाए. एप्रिल महिन्यात अफजल खान स्वराज्यात दाखल झाला. तुळजापूर, पंढरपूर येथील देवालयाचा नाश करत तो वाईला छावणी करून राहिला. सप्टेंबर महिन्यात महाराजांची आजारी असलेली पत्नी सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं. महाराज प्रतापगडवर दाखल झाले. आता इथे 2 पत्रांचा उल्लेख करू. एक पत्र अफजल खानाकडून आलेले आहे व दुसरे पत्र महाराजांनी अफजल खानाला पाठवलेले आहे. परमानंदांनी या दोन्ही पत्राचा उल्लेख शिवभारतात केलेला आहे. अफजल खान पत्रात म्हणतो, निजामशाही संपल्यावर त्याचा डोंगरी किल्ल्याने भरलेला मुलूक तुम्ही बळकावून बसला. तुम्ही जंजिराच्या सिद्धीचाही मुलूक बळकावून बसला आहात. तुम्ही चंद्ररावाचे जावळीचे राज्यही बळकावून बसला आहात. कल्याण व भिवंडी येथील मशिदी नष्ट केल्या. मुसलमानाचे सर्वस्व लुटले. इस्लामच्या मुल्ला मौलवी यांना आपण हकलून लावता, त्यांना दंड देता, मारता, पळून लावता. मुसलमान धर्माचा सतत अपमान करता. लोकांना दंड शिक्षा देता
तुम्हाला कुणाचा धाक नाही, आदिलशाहीचा नाही, कुतुबशाहीचा नाही, दिल्लीशाहीचा नाही, माझाही नाही. म्हणून तुमचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने मला तुमच्यावर पाठवलेले आहे. अफजल खान महाराजांना मारायलाच आला होता हे उघड होते. अफजल खानाच्या आतताईपणाचा लाभ घेऊन त्याला जावळीच्या बळकट स्थळी आणावा असा महाराजांचा हेतू होता. अफजल खानाला महाराजांनी जे पत्र लिहिले ते म्हणजे महाराजांच्या मुसद्दीगिरीची कमालच होय. त्या पत्रात अफजल खानाला महाराजांनी चांगलाच बेडकासारखा फुगवला आहे. तितकेच महाराजांनी आपण किती भयभीत झालो आहोत हेही दाखवलेले आहे. मी भयभीत झालो, मी घाबरलो हे पत्र नसते, पण हे समजून न घेणारी जात जेव्हा इथे निर्माण होते तेव्हाच खरी अडचण होते. पत्र असे आहे, कर्नाटकातील राजे लोकांचा तुम्ही निपात केला. तुमच्या सारख्या श्रेष्ठ माणसाने माझ्यावर इतकी कृपा करावी हा आपला मोठेपणा आहे. तुमच्या वज्रबाहूची शक्ती अतुलनीय आहे. तुमचे शौर्य म्हणजे अग्नीसारखे. तुम्ही म्हणजे पृथ्वीचे एक भूषण आहात. आणि विशेष म्हणजे तुमच्यामध्ये कपट नाही. इकडील रानावनातील सौंदर्य पाहावयाचे असल्यास आपण जावळीत यावे. आपण आल्यास मी निर्भय होईल आणि माझ्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. मोगलांचे सैन्य मी तुच्छ मानतो, आदिलशाहीचे सैन्य मी तुच्छ समजतो, पण त्याला अपवाद म्हणजे भयंकर शक्तीने युक्त असलेले असे तुम्ही होय. आपण यावे, आपला प्रवास सुखाचा व्हावा. मी आपल्याला आदिलशाहीचा मुलूक किल्ले देऊन टाकतो आणि जावळी ही देऊन टाकतो. आपल्यामुळे हे जावळीचे जुनाट व अफाट अरण्य पाहत असता आदिलशाही सैन्य पाताळाच्या छायेचे सुख अनुभवतील. काय पत्र आहे. तुमच्याकडे दृष्टी उचलून पाहण्याची हिम्मत कुणालाच होत नाही, पण मी निशंकपणे तुमच्याकडे पाहीन आणि माझे शस्त्र तुमच्या समोर ठेवीन. माझ्या हाताला धरून तुम्ही मला विजापूरला न्या व आदिलशाहीची सेवा करू द्या. या पत्राची भाषा कवींद्र परमानंदाने आपल्या शिवभारतात अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेली आहे. या पत्राचा जो परिणाम व्हावा अशी महाराजांची इच्छा होती, तोच परिणाम अफजल खानावर झाला. उभय पक्षाकडील वकिलांची ये जा झाली आणि नियम ठरले आणि अफजल खानाने जावळीचा मार्ग पत्करला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर एक शामियाना उभारण्यात आला. 10 शरीर अंगरक्षक एका बाणाच्या टप्प्यावर ठेवण्यात येईल. दोघांनी शामियान्यात सशस्त्र यावे, लपून छपून काही नाही. शामियानात खासे व खाशांचे म्हणजे अफजल खान व त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, शिवाजी महाराज व त्यांचा वकील गोपीनाथ पंत बोकील यांचा समावेश राहील. इथे अनेक साधनांनी, बखरकारांनी महाराजांचे 2-3 सेवक राहतील, अफजल खानाचे 2-3 सेवक राहतील अशी माहिती दिलेली आहे, पण ती चुकीची आहे. 4 व्यक्तीशिवाय 5वा व्यक्ती शामियानात नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. अनेकांनी या प्रकरणाला सर्व धर्म समभावाचा मुलामा चढवलेला आहे. तो राज्याच्या सीमा वाढवायला आला होता. हे धर्मयुद्ध नाही, हा राजकीय लढा आहे. इतिहास ज्यांनी वाचलाच नाही अशांनीच हे विधान केलेले आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजाला सर्व धर्म समभावात तोलू नका. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत आणीबाणीचा प्रसंग होता. आपला धर्म आणि आपल्या परंपरा यांच्याविषयी महाराजांची निष्ठा दृढ होती. शहाजी महाराजांचे मार्गदर्शन आणि जिजाऊ आऊसाहेबांचे आशीर्वाद व मार्गदर्शन, त्यातल्या त्यात
आपला हा लढा आपल्या रयतेसाठी, आपल्या स्वराज्यासाठी. एक गोष्ट इथे सर्वांनी लक्षात घ्या, महाराज हे खोल आध्यात्मिक प्रवृत्तीचे थोर पुरुष आहे. अशीच त्यांची प्रतिमा जनमानसास रुजली होती. यातूनच भवानी मातेने त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला. अशा कथा जनमानसात रूढ झालेल्या दिसतात. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली. दोघेही शामियान्यात आले तेव्हा ते ठरवलेल्या नियमानुसार सशस्त्र होते. सोबत दोघांची वकील होते. महाराजांजवळ भवानी तलवार जी त्यांनी आपल्या वकिलाजवळ दिली, म्हणजे कृष्णाजी गोपीनाथ पंत मोकलांकडे. एक लांब खंजीर ज्याला आपण कृपान म्हणतो व हातात वाघनखे असावीत. परमानंदाने वाघनखाचा उल्लेख केलेला नाही. अफजल खानाजवळ जमदाड तलवार, म्हणजे त्याला यमदाडी म्हणतो, ती त्याने आपल्या वकिलाकडे दिली, कृष्णाजी भास्कराकडे. शिवाय त्याच्या अस्तनीत लपवलेले खंजीरही होतेच. आता आत घडलेला प्रकार कुणालाच माहिती नाही. काय प्रसंग घडला हे फक्त शिवाजी महाराज, अफजल खान, 2 वकील यांच्याशिवाय कुणालाच ठाऊक नाही. घडलेल्या प्रसंगात अफजल खान आणि वकील त्यांचे 10 अंगरक्षक मारले गेले. म्हणजे नेमका प्रकार फक्त शिवाजी महाराज व त्यांचा वकील गोपीनाथ पंत वकील यांनाच ठाऊक आहे. इथे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. इथे कुठला तिसरा माणूस आलाच नाही. आत काय बोलणी झाली हे बखरखारांना माहिती असणे शक्यच नाही. कवींद्र परमानंदाला नंतर महाराजांनी कदाचित सांगितलेले असेल, कारण महाराजांच्याच हयातीत हे शिवभारत लिहिले गेले. तेव्हाच परमानंदाने हा इतिहास लिहून ठेवला. दुसऱ्या साधनाचा किती भरोसा ठेवायचा हे न सांगितलेले बरे. परमानंद म्हणतो, दोघांचे बोलणे झाल्यानंतर महाराजांनी आलिंगन दिले. डाव्या हाताच्या बगलेत महाराजांची मान अफजल खानाने धरली आणि दुसऱ्या हाताने कुशीवर कट्यारीचा वार केला. नित्य व्यायाम आणि त्यातही शिवाजी महाराज हे एक कसलेले मल्ल होते. त्यांनी आपला खंजीर अफजल खानाच्या पोटात खोलवर खुपसला व कोतळा काढला. परमानंदाच्या मते महाराजांनी अफजल खान आणि त्याचा वकील दोघांनाही ठार मारले, त्यांची शिरे उडवली. त्याचा सहाय्यक असे परमानंद लिहितो, नाव दिलेले नाही वकिलाचं. विशेष म्हणजे त्याचे 10 अंगरक्षक मेले. शामियानात घडलेला प्रकार अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिला आहे. कादंबरीकारांनी तर कहरच केला आहे आणि सर्वात भयंकर कहर हा चित्रपट उद्योगाने केला आहे. काय दाखवले म्हणजे आपल्या चित्रपटाचा गल्ला वाढेल हेच एकमात्र ध्येय त्यांचे असते. वास्तविक इथे एक गोष्ट स्पष्ट होते, महाराजांनी स्वहस्ते अफजल मारला, नियोजन करून मारला. ददात्मेन कृपान ते गृहान निगृहान माम इदम विनिगत नैव धीरसी समश्वर. महाराज किल्ल्यावर निघून गेले. इशारतीच्या तोपा झाल्या. पुढे काय झाले हे एका ओळीत सांगतो. आदिलशाही शौर्य सागर एका आचमनी पिऊन टाकले, हे कृत्य अगस्तीचे तुळना नसे ससैन्य अफजल खान बुडवला. या लढ्याचे मर्म महाराजांनी सावधगिरी बाळगली आणि समय सूचकता दाखवली. अफजल खानाला मात्र आपल्या फाजील आत्मविश्वासाची किंमत मोजावी लागली. आदिलशाही ग्रंथकारांनी महाराजांवर दगा केला असा आरोप केला, पण तो निराधार आहे, कारण ती विरुद्ध पार्टी आहे असे लिहिणारच. या विजयामुळे मराठ्यांचे नीती धैर्य खूपच वाढले. नेतोजी पार गदग त्रिकोटे विजापूर पर्यंत गेला, तर महाराजांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, पन्हाळा, विशाळगड पर्यंत प्रांत काबीज केला. तर दरोजीचे सैन्य कोकणात उतरले आणि कोकणाच्या दक्षिण टोकापर्यंत पसरले. मित्रांनो, मध्याहुने दैवत द्वेष्टी शिवेना फजलो हतः.
हा फक्त प्रकार घडायला जास्त वेळ नाही, मध्याहूनच महाराज आले आणि मध्याहूनच अफजल खानाला मारले. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.